बाउंड्री लाईनला स्पर्श झाला आणि 6 धावा पहिल्याच चेंडूवर. समीर शायकेला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 30 धावा ठोकल्या होत्या. खडकवाडी संघ आपला प्रतिनिधी असेल तर व्यासपीठावर पाठवा. खडकवाडी संघ, खडकवाडी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्याने पाठवायचा लगेच. मैदानाच्या दिशेने जिथे स्कोर कार्डचा विचार केला तर चांगला फटका डीप एक शाखावर रिझनला डीपला प्रोटेक्शन आहे. चांगला प्रयत्न. वा काय फिल्डिंग पाहायला भेटते. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 13-13 स्कोर कार्ड 13 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय जिथे तेजसच्या मागील 3 चेंडूवर दुहेरी धावा हॅट्रिक आलेली आहे. शेवटचा चेंडू वा काय फटका सजवला. डिप्सकर लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा भेटतील 4-4-4 चौकार. आणि 4 धावांनी स्कोर कार्ड पहिल्या षटका अखेर 17 धावा. आता शेवटचं षटक कोण हाताळेल पाहणं जास्त गरजेचं असेल, कारण की सेकंड राऊंड विजेत्या संघांमध्ये जो सामना होतो तो 2 षटकांचा होतो याची नोंद घ्या. पहिल्या षटकामध्ये 17 आले आहेत. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. यानंतरचा होणारा सामना खडकवाडी आणि काटेतरी होणार आहे. असू दे मान्यवर आहेत ना, मान्यवर आहेत ना, बसू दे ना, आपले पोरं आहेत ना. चहा तरी मागव. आता मात्र स्कोरिंगच्या भूमिकेत राहुलजी साबळे एक उत्कृष्ट स्कोरर आपल्याला लाभलेले आहेत. नक्कीच ज्यांनी चार्टर्ड अकाउंटचं शिक्षण हे सोडलेलं होतं, परंतु तो अभ्यास मात्र त्यांच्या डोक्यांमध्ये अजूनच घुमत राहतोय. पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा एकशाकावरीजांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, जिथे 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल धावसंख्या होत्या संघाची
19 धावा धापलकर पाहायला भेटतायत. राणावडी चषक 2024 दुपारचा 17 आहे. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला धाडलाय बुर्रकन सीमा रेषा पार. धावा भेटतील 6. येतो ब्रँडेड षटकार आणि 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या होती संघाची 25. चला स्पीडअप घ्या, घाई करा. मी आता दिवसभराचं नोटिफिकेशन करतोय की सहस्त्रबुद्धे सरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्यच आहे पंचांची भूमिका साकारत असताना. यानंतर होणारा सामना खडकवाडी चॅम्पियन विरुद्ध काटेतली. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज विकेटचा पत्तन. वा, स्वतःच्या डोक्याला हात लावत आता मात्र प्लेयर डगआउटच्या दिशेने येईल. एक पहिला झटका लागतोय तो संघाला. त्याला न्यू बॅटर मैदानात त्वरित दाखल होताना पाहायला भेटतोय दशरथ. जयेश बॅक टू द पवेलियन. चांगली मॅच, चांगला सामना आपल्या समोर रंगताना पाहायला भेटतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत राणावडी चषक 2024 राणावडी बुद्रुक ग्रामस्थांचं हे भव्य दिव्य दैदिप्यमान असं आयोजन आणि 2 दिवसाची स्पर्धा. आजचा दुसरा दिवस, दुपारचा सत्र. पावसाच्या हंगामाची स्पर्धा आहे परंतु पावसाचा अजून हजेरी नाहीये, ही एक खासियत म्हणावी लागेल. यावेळेस हलका टॅप केलाय चेंडूला पॉइंट रिझन मध्ये, जिथे एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 26 ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू शेष असतील, शिल्लक असतील. कालसेकर सर आणि सहस्त्रबुद्धे सर पंचांच्या भूमिकेत ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम सचिन, आदित्य आणि धीरज चांगली भूमिका साकारताना पाहायला भेटतायत. आयोजकांच्या भूमिकेत राणावडी बुद्रुकचे सर्व शिलेदार. ओहो, भन्नाट वेग पाहायला भेटला. गणपती आला कधी आणि गणपती विसर्जित झाला कधी समजलंच नाही. डॉट बॉल. त्याचप्रमाणे आजच्या समालोचन कक्षात लोकेश यादव सर यांचा आवाज सुद्धा आमच्यासोबत पाहायला भेटतोय. एक चांगली समालोचकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आज त्यांच्या इन्स्टा स्टोरीला सुद्धा त्यांनी आपल्या स्पर्धेचं प्रक्षेपणाची एक पोस्ट सुद्धा केलेली आहे. म्हणजे आपली स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच पोहोचलेली आहे, ही अभिमानाची गोष्ट. पुढचा चेंडू यावेळेस सरळ बॅटने. वा, काय फटकाय. सो ब्युटिफुल, सो इलेगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. षटक संपूर्ण जाते. 2 षटकार धावसंख्या होते संघाची 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय 33 धावा बनवायचे आहेत 12 चेंडू मध्ये. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहूया. तो पण एक छोटासा ब्रेक आणि तदनंतर त्वरितच आपल्या क्षेत्ररक्षण लाईनने मैदानाच्या आत जायचं आहे. लाईनने लाईव्हची स्पर्धा चालू आहे, हे लक्ष असू द्या. यानंतरचा टॉस केला जाईल. एका बाजूला असेल खडकवाडी चॅम्पियन तर दुसऱ्या बाजूला काटेतली. चला त्वरित या दोन्ही कर्णधार. खडकवाडी संघ, आपल्याला हा 3रा पुकार आहे. आपला प्रतिनिधी व्यासपीठावर येऊ द्या. चला काटेतले संघ, नक्कीच रवींद्रदादा जाधव सुद्धा
सकाळपासून या संपूर्ण स्पर्धेवर नियंत्रण ठेवून आहेत, स्पर्धेची देखरेख करत आहेत. कारण की रानवडी संघाच्या क्रिकेट संघाचे ते संचालक आहेत. नक्कीच एक संचालक जेव्हा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो ना, तेव्हा ते नियोजन अगदी व्यवस्थित आणि यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतं. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. 12 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान आहे. स्कोररच्या भूमिकेत राहुल साबले नक्कीच आपल्याला पाहायला चांगली स्कोरिंग करतोय. भविष्यात प्रोफेशनल स्कोरर म्हणून तो महाराष्ट्रावर आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व नक्कीच करेल. चला बॅटर मैदानात आत दाखल करा. बॅटर तुषार आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आत. कॅप्टन वगैरे काटेदलित संघ हा शेवटचा पुकार आहे. कॅप्टन नाहीतर प्रतिनिधी त्वरित व्यासपीठावर पाठवून द्या. शेवटचा पुकार असेल. काटेतली कॅप्टन आणि प्रतिनिधी. लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. चेंडू उपलब्ध करून द्या. 33 पाहिजे. 12 चेंडू 33 धावा. चेंडू उपलब्ध करा. चला वाईट बॉल. गोलंदाजी मार्कवर समीर पहिले षटक घेऊन येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. 12 चेंडू आणि 32 धावा. हाफ ट्रॅकर त्याच्यावर फटका, परंतु स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये यावेळेस बॉटम हँडचा चांगला फायदा, परंतु बॅटच्या स्टिकरला चेंडू लागतोय. एक धाव अर्जित केले जाते. जजमेंट तेवढं प्रॉपर टायमिंग नुसार भेटलं नाहीये. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 चेंडू आणि 3 धावा संत गतीने स्कोर कार्ड पुढे जात असताना पाहायला भेटतोय. रानावडी चषक 2024 दुपारचा सत्र चालू आहे. अगदी शिस्तप्रिय वातावरणात स्पर्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. यावेळेस सरळ बॅटने आसमानी टोला. चेंडू जातोय दूर 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 आणि सीमारेषा पार. धावा भेटतील 6. ब्रँडेड षटकार. या 6 धावाने स्कोर कार्ड पुढे जातोय. पुढे ट्रॅव्हल होतोय. पुढे पदक्रांत होतोय. पुढे परावर्तित होतोय. धावसंख्या होत्या संघाची 9. 9 ऑन स्कोर कार्ड. वा, चांगली फटकेबाजी. 3 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण पाहायला भेटतंय. अमोलच्या बॅटमधून अनमोल असा षटकार आलाय. मुख्याच्या क्षणी आहे चांगला फटका. हा चेंडू लेगस्टिकच्या बराच बाहेर. वाईड बॉल घोषित केला झाला. तर टॉस साठी काटेदिल आणि खडकवाडी. चॅम्पियन खडकवाडी. आम्ही सन्माननीय केशव दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचा आहे.
वाईट बॉल. अवांतर धावसंख्या अजून एक स्कोर कार्ड ऍड केली जाते. 11 धावा डबल फिगर दुहेरी धावसंख्या जाऊन धावसंख्या ट्रॅव्हल झाले. 11 स्कोर कार्ड. समीरचा पहिलं षटक हे महागडं पडताना पाहायला भेटतंय. यावेळेस डीपेक्षा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. चांगला प्रयत्न होता बारक्याचा. काय करणार, सराव तेवढा नाहीये, परंतु 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 13. 13 स्कोर कार्ड. यावेळेस डिप्सकर लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा भेटतील. रानवडी चषकाचा ब्रँडेड 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 षटकार. आणि असा धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय मित्रांनो. धावसंख्या होते संघाची 19. 19 स्कोर कार्ड. 5 चेंडू आणि 19 धावा. येणारे 7 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. फुलटॉस चुकीला माफी नाही. वा, फुल टॉसचा फुल लॉस झालेला आहे तो गोलंदाजाला. आणि या 7 धावांनी पहिल्या षटका अखेर धावसंख्या येते 25 धावा. खंडीभर धावा पहिल्या षटकामध्ये जमा झालेल्या आहेत. टिसॉटचा एक ऑच आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. टिसॉटचा कोणाचा असेल त्यांनी माईकशी संपर्क सांगायचा आहे, करायचं आणि ऑचचा कलर सांगायचा आणि घेऊन जायचं आहे. टिसॉटचा आहे, कंपनी सांगितले, कलर सांगत नाहीये. ब्लू असू शकतो किंवा रेड असू शकतो. लवकर या. पहिलं षटक संपुष्टात आलंय. 25 धावा झाल्यास येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. असं वाटत होतं की चांगलं षटक पाहायला भेटेल, परंतु पहिल्या षटकामध्ये जसा ग्रामीण भागामध्ये भात झोडपला जातो तसं गोलंदाजाला झोडपलं गेलंय. 25 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटतात. आता मात्र अक्षय गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 8 धावा रोखू शकतील का पाहणं जास्त गरजेचं असेल. पहिल्याच चेंडूवर चांगला फटका. लॉंगॉनला जिथे 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा भेटतील 4 4 4. चौकार. 29 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा. काय चांगली फलंदाजी पाहायला भेटते ती गागरकोंड संघाकडून. ओहो, चांगला स्ट्रोक. जिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, 1च धाव अर्जित केली जाते. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच गागरकोंडचा 12th मॅन अर्णव हा सुद्धा नक्कीच या मॅच कडे आतुरतेने वाट पाहतोय, कारण की आपला संघ कोणत्या ताकदीने खेळतोय हे तो पाहतोय. नक्कीच भविष्यात तो चांगला क्रिकेट आपल्या संघासाठी खेळेल. हलका त्याने टॅप केलाय चेंडूला. 1 धाव तर अर्जित केले. चांगलं रनिंग द बिटवन पाहायला भेटतंय. 1च धाव आणि समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 31 धावा झाल्यात. येणारे शिल्लक असतील चेंडूचे 3 आणि धावांची गरज आहे ती 2. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण पाहायला भेटतंय. नक्कीच आदित्य भोईर आता संवर्धन कक्षात आम्हाला भेट देण्यासाठी दाखल होत आहेत. काल एक चांगली स्कोररची भूमिका, त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार त्यांच्या आपण शुभ हस्ते घेतला. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. हो, भन्नाट वेग. वा, समीकरण बदललंय मित्रांनो. 2 चेंडू आणि 2 धावा. कधी सामना गागरकोंड संघाकडे जातोय तर कधी सामना वडगर संघाकडे जातोय. गागरकोंड की वडगर, वडगर की गागरकोंड, काय करताय मैदानाच्या आत. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग.
आपल्या असोसिएशनचा निर्णय. शेवटचे 2 चेंडू 2 धावा. काय घडतंय? वा वा वा, क्या बात आहे. मैदानाच्या आत घडतंय काय? जिथे 2 चेंडू 2 धावांची गरज असताना डॉट बॉल आलाय. अरे बाप रे, शेवटच्या एका चेंडूवर 2 धावांची गरज. जिथे पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात अक्षयने काय कामगिरी केले. 1 चेंडू आणि 2 धावा. काय घडेल मैदानाच्या आत? तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर. तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर. अगर काही स्वर्ग है तो उसे उतारला जमी पर. कुणाच्या पदरात स्वर्ग आहे आणि कुणाच्या पदरात अपयश आहे पाहणं जास्त गरजेचं असेल. 1 चेंडू आणि 2 धावा. रानवडी चषकातील एक रोमांचक सामना आपल्या समोर रंगताना पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत तेजस, परंतु स्ट्राईक एंडला अमोल ज्याने चांगली फटकेबाजी केले. 1 चेंडू 2 धावा. घागरकोंड की वडगड, घागरकोंड की वडगर, वडगर की घागरकोंड, कोण सामना जिंकेल पाहणं गरजेचं असेल. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. चला स्पीडअप घ्या, घाई करा. ज्याप्रमाणे आपण बॉक्स क्रिकेट खेळतो ना, आणि बॉक्स क्रिकेटला जे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं, त्याच प्रकारे काहीसा क्षेत्ररक्षण हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटतोय. रानवडी चषकातील पहिल्याच पर्वातील असा सामना काही सामने आज पाहायला भेटले, परंतु हा सामना नक्कीच शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. वडघर की घागरकोंड, घागरकोंड की वडघर. शेवटचा 1 चेंडू. अमोल अनमोल कार्य करेल का? आपल्या सामन्यात विजय संपादन करेल का? शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर विजय प्रस्थापित केलाय तो घागरकोंड संघाने. विजयी संघाचा मनपूर्वक अभिनंदन. आणि अमोलने केले अनमोल